लादी पुसायची असेल किंवा कपडे धुवायचे असेल तर मी करून ठेवते. अहिल्या, तू जानकीला शूज पॉलिश करायला सांगितलेस? मग तुला काय देवघर साफ करायला सांगू? मला नाही, गण्याला सांगितलं होतं. ही असली विकृती जरा डोक्यात ना कमी कर. हिच्या समोर मला वाटेल तसं बोलू नका. अहिल्या, सुभानाला किती मिळतंय याच्यात जास्त माझं लक्ष असतं. अरे असं काय गवड मिळालंय त्याला? अहो कालच गावच्या पारावरती गप्पा मारत होता नवीन बैलजोडी घेण्याच्या. अरे बैलजोडी का? अख्खा ट्रॅक्टर घेऊ दे की. शेवटी किल्लेदारांचा व्याही आहे तो. हा ठीक आहे ठीक आहे. हा चल ठेव, चल भेट नंतर. बैलाची जोडी घेतोय. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, कामं सांगायची असेल की मला सांगा, त्याला नको. कारण त्याला कोणी काही बोललेलं मला आवडत नाही. तुझ्या भावाला एवढं सोनं लागलं असेल ना तर आई बापाकडे परत पाठवून दे. दुसऱ्याच्या घरात अडचण कशाला? हे माझंच घर आहे, माझ्या नवऱ्याचं. शेती काय म्हणते? एकदम झकास. आता बैलजोडी घेण्याचा विचार करतोय. अरे बैल कसली घेतो? ट्रॅक्टर घे, ट्रॅक्टर. मालक पण पैका कुठून आणणार? मग आम्ही कशा बाई आहोत? हा, ही पतपेढी आपलीच आहे. दिवाळीची खूप भीती वाटते ग मला. माझ्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी आईशी जोडल्या गेल्या. आठवणी चांगल्या आहेत ना, मग त्या रडून रडून उल्या कशाला करताय? आईशिवाय दिवाळी असूच शकत नाही ग. म्हणूनच आज उशिरापर्यंत ना मी घराच्या बाहेरच होते. मी असं ठरवलं होतं की आपण अजिबात रडायचं नाही अगं. पण आता बाई, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून वागणारी तू, अगं आजकाल झालंय काय तुला? अरे पण सणवार सुद्धा नकोत का साजरे करायला? दिवाळी हा तर आनंदाचा सण आहे. पण यंदाची दिवाळी आपल्यासाठी दुःखाची दिवाळी आहे. आता बाई, तू विसरली असलीस तरी मी नाही विसरू शकत. नर्मदाला जाऊन फक्त 6 महिने झालेत का आतेबाई? जानकी, तुझा चेहरा असा रडल्यासारखा का वाटतोय? काही नाही, अमृताशी बोलत होते. बोलता बोलता नर्मदा ताईंची आठवण निघाली. ती पण रडली, मी पण रडली. अमृता चांगलं वागते ना ग तुझ्याशी? हा, चांगलीच वागते. मी आधी इतकं जवळ नाही करत, पण सगळेच चांगले वागतात माझ्याशी. अपवाद फक्त अहिल्याताईंचा, हो ना? आता सगळीच माणसं थोडी ना सारखी असतात. हाताच्या बोटांसारखं असतं सगळं. लोटणकर साहेब, म्हणजे आमच्या ताकदीचा अंदाज आहे तर तुम्हाला? हो आहे ना, आहे. पण तुमच्या नाड्या सध्या माझ्या हातात आहेत हे लक्षात ठेवा. अहो लक्षात आहे, म्हणून तर स्वतःहून आलो लोटणकर साहेब तुम्हाला भेटायला. नाहीतर असे कैक इन्स्पेक्टर किल्लेदारांच्या दारात असतात. येऊ लोटणकर साहेब? दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा सुख साजरं करणं जास्त महत्वाचं नाहीये का? पण जर एखाद्याला दुःख कुरवाळण्यातच आयुष्य घालवायचं असेल तर त्यांनी इतरांच्या सुखात अडथळा घालू नये. ठीक आहे, मी नाही येणार कोणाच्या सुखाच्या आड. करा म्हणावं जे काय करायचंय ते. पण एकच लक्षात ठेवा, यात मला कोणीही गृहीत धरू नका.